रोटरी व रोटरॅक क्लबतर्फे धुळ्यात 23 ते 26 जानेवारी दरम्यान रोव्हर बिल्डकॉन प्रदर्शनाचं आयोजन. चौथ्या मर्दानी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत नेरूळची श्रिया प्रसाद नायरने महाराष्ट्राला मिळवून दिला गौरव. राज्य क्रीडा दिनानिमित्त धुळे शहरात भव्य क्रीडा रॅली व गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न. आणि चाचा नेहरू बाल महोत्सव 2025 अंतर्गत क्रीडा, चित्रकला व विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरण. धुळे शहरातील बहुप्रतीक्षित रोव्हर बिल्डकॉन ट्रेड फेअर व प्रदर्शनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सलग 38 वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या उपक्रमाचं यंदाही भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं असून दिनांक 23 ते 26 जानेवारी दरम्यान गिंदोडिया कंपाऊंड, मालेगाव रोड, धुळे येथे हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रपरिषदेला रोटरी क्लब ऑफ धुळेचे सचिव समीर बहाळकर, रोटरॅक क्लबचे अध्यक्ष राघवेंद्र देशपांडे, सचिव पलाश अग्रवाल, प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन अक्षय मुंडके, रोट्रॅक्टर यतिराज अग्रवाल, प्रणित बांगड, भावेश अग्रवाल यांच्यासह रोटेरियन व रोट्रॅक्टर उपस्थित होते. रोव्हर बिल्डकॉन हा व्यवसाय बांधकाम, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांसाठी प्रभावी मंच असून ग्राहक, वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक व निर्णयकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. यावर्षी प्रदर्शनात सुमारे 150 स्टॉल्स व 13 स्वतंत्र स्टेजेस राहणार असून त्यामुळे हे प्रदर्शन अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. या पत्रकार परिषदेत यंदाच्या प्रदर्शनाचं खास आकर्षण असलेल्या P-Max एक्स्ट्रीम 3D 4D सायन्स गेम झोनची सविस्तर माहिती देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी या झोनमध्ये सौरमंडळाचं 3D दर्शन, अंतराळ प्रवासाचा अनुभव, डायनासोर, ॲस्ट्रॉनॉट अनुभव, 3D 4D सायन्स शो, व्हर्च्युअल रिॲलिटी गेम्स, रोलर कोस्टर व फन शो यासारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे. खेळता खेळता विज्ञान शिकण्याची ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. प्रदर्शनासाठी WYCE एक्सक्लुसिव्हिटी पुणे हे मुख्य प्रायोजक असून नीतिराज इंजिनियर्स, MB पाटील इन्स्टिट्यूट, GBN ज्वेलर्स यांचं सहकार्य लाभलं आहे. SVKM निम्स शैक्षणिक भागीदार तर भगवती एंटरप्राइजेस सर्वेलन्स भागीदार आहेत. फूड झोनमध्ये विविध चवींचे खाद्यपदार्थ रसिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या पत्रकार परिषदेत रोव्हर बिल्डकॉन मागील सामाजिक उद्देशही अधोरेखित करण्यात आला. या प्रदर्शनातून मिळणारा संपूर्ण निधी समर्पण या उपक्रमासाठी वापरण्यात येणार असून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सुरू केलेल्या थेरपी व पुनर्वसन सेवांना यामुळे बळ मिळणार आहे. अवघ्या 9 महिन्यात हजारो थेरपी सत्रे यशस्वीरित्या पार पडल्याचं यावेळी सांगण्यात आलं. रोव्हर बिल्डकॉनचं उद्घाटन दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते होणार असून हा उपक्रम धुळे शहराच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रोव्हर बिल्डकॉन 2026 हा याचा आयोजक जे 37 वर्षापासून दरवर्षी होत आहे, दरवर्षाच्या प्रमाणे यावर्षीही होत आहे. हे आहे आपलं दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत आपलं गिंदोडिया कंपाऊंड, मालेगाव रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आलं आहे. इथे यावर्षी 150पेक्षा अधिक व्यावसायिक स्टॉल्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त 30पेक्षा अधिक खाण्यापिण्याचे पदार्थांचे स्टॉल्स आहे. यावर्षी विशेष असं आहे की 3D आणि 4D शोचं आयोजन करण्यात आलं आहे, जे धुळ्यामध्ये सहजपणे आपल्याला उपलब्ध होऊ नाही शकत, तर आपण ते उपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो आहेत. तर याचं जे आहे बाकी इतर ठिकाणी जे कॉस्ट आहे 200 ते 300 रुपयेपर्यंत तिकीट असतं, ते आपण इथे 50 रुपयाच्या दरामध्ये उपलब्ध करून देणार आहे. धुळेकरांना काय आव्हान? मी धुळेकरांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि जे प्रदर्शन भरवलं आहे त्याला अजून सहज वाढवायचं, हे प्रतिसाद द्यायचं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. नेरूळ, नवी मुंबई येथील
युवा मार्शल आर्ट्स खेळाडू श्रिया प्रसाद नायर हिने 11 आणि 12 जानेवारी रोजी लखनौ येथे पार पडलेल्या 4थ्या मर्दानी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे होते. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना 7 ते 9 वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात श्रियाने तलवार युद्धात सुवर्णपदक तर लाठीकाठी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. नेरूळ येथील सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी असलेल्या श्रियाने पारंपरिक भारतीय युद्धकलेतील आपलं कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. श्रियाच्या या यशामागे तिच्या कठोर परिश्रमांसोबतच तिच्या प्रशिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचं ठरलं आहे. तांत्रिक कौशल्य, शिस्तबद्ध सराव आणि स्पर्धात्मक मानसिकता विकसित करण्यात प्रशिक्षकांनी दिलेलं प्रशिक्षण तिच्या यशाचा भक्कम पाया ठरला आहे. यापूर्वीही श्रियाने सलग 2 वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये 2 सुवर्णपदके पटकावत आपली छाप उमटवली होती. यंदाही सुवर्ण व रौप्य पदक मिळवत तिने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयातच श्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची तयारी करीत असून भविष्यात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं तिचं स्वप्न आहे. तिच्या यशामुळे मर्दानी खेळातील उगवती प्रतिभा अधोरेखित झाली असून देशभरातील तरुण खेळाडूंना ती प्रेरणादायी ठरत आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खेळा, जिंका, प्रेरणा द्या. खेळ हेच आरोग्याचं मूळ. खेळाडू घडले तर राज्य घडेल. खेळातून शिस्त, शिस्तीतून यश. खेळ सर्वांसाठी, आरोग्य प्रत्येकासाठी. खेळ वाढवा, भविष्य उजळवा. खेळातून आत्मविश्वास, आत्मविश्वासातून विजय. या घोषणांनी धुळे शहर दुमदुमून गेलं. ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या राज्य क्रीडा दिनानिमित्त धुळे येथे भव्य क्रीडा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, धुळे जिल्हा एकविध खेळ संघटना, धुळे जिल्हा क्रीडा महासंघ, धुळे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना तसेच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 15 जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो. मात्र महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमुळे हा कार्यक्रम 20 जानेवारी रोजी घेण्यात आला. शिवतीर्थ येथून रॅलीला सुरुवात होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जिल्हा कारागृह क्युमाइन क्लब मार्गे गरुड मैदान येथे रॅलीचा समारोप झाला. सामाजिक कार्यकर्त्या तथा धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका जयश्री अहिरराव यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी M.K. पाटील, ताडोका क्रीडा अधिकारी सौ रेखा पाटील, क्रीडा अधिकारी स्वप्नील बोडे, श्रीधर कोठावदे, मुद्रा अग्रवाल, श्वेता गवळी, गौरव परदेशी, योगेश देवरे, योगेश पाटील, मदन गावित, खो खो संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, मनजित सिंग यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्य क्रीडा दिनानिमित्त गरुड मैदान येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी स्वर्गीय खाशाबा जाधव यांना आदरांजली अर्पण करून राज्य क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी M.K. पाटील यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात कांस्य पदक मिळवून भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचं कर्तृत्व आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्दीने यश संपादन करून देशाचं नाव उज्ज्वल केलं. याप्रसंगी उशू, नेटबॉल, जिम्नॅस्टिक, कुराश, किक बॉक्सिंग, सॉफ्ट टेनिस, कराटे, कुस्ती, जुडो, शूटिंग बॉल आदी खेळांमध्ये राज्यस्तरीय प्रावीण्य प्राप्त 120 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुद्रा अग्रवाल यांनी केलं तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांनी केलं. तर उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय मनोहर पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित खो खो संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष बडगुजर सर, तसंच मनदीप सिंग सर आणि व्यासपीठावर उपस्थित रेखा पाटील मॅडम, तसेच सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण सर्वजण ज्यांच्या
साठी इथे जमलेलो आहोत ते खाशाबा जाधव यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. तसेच राज्य क्रीडा दिन हा 15 तारखेला होता. या राज्य क्रीडा दिनच्या देखील आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपण बघत आहात की एका ऑलिम्पिक वीरसाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 15 तारखेला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन हे राज्य क्रीडा विभागाकडून केलं जातं. आणि 15 तारखेला निवडणुका होत्या, मतदान होतं, 16ला निकाल होता. त्यामुळे हा कार्यक्रम घ्यायला उशीर जरी झाला तरी आपल्या या जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमने हा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. या ठिकाणी सरांनी बोलताना सांगितलं स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस संपूर्ण राज्यामध्ये राज्य क्रीडा म्हणला जातो. 15 जानेवारीला महानगर निवडणूक असल्यामुळे आपण त्या दिवशी हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. तरी आज आपण त्यांचा जन्मदिवस सगळ्या शाळांना आमंत्रित करून रॅलीचं आयोजन करून या ठिकाणी राज्य क्रीडा दिन असल्यामुळे राज्य स्तरावर धुळे जिल्ह्यातील जे नामवंत व प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे अशा 120 खेळाडूंचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. आपण सगळ्यांना विदितच आहे की स्वर्गीय खाशाबा यांचा जन्म झाल्यापासून तर त्यांना कुस्तीची म्हणजे जवळपास 5व्या वर्षापासून कुस्तीची आवड होती आणि त्यांच्या घरीच त्यांच्या वडिलांपासूनच कुस्तीचे धडे त्यांनी घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कोल्हापूरला त्यांनी कुस्तीचे धडे घेतले आणि ज्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा त्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 साली ज्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. परंतु माती कुस्ती खेळण्याचा सराव असल्यामुळे त्या माती कुस्ती सराव असल्यामुळे मॅटर कुस्त्या झाल्या. त्याच्यामुळे त्यांना जवळपास 6वा क्रमांक मिळाला. पण त्यांनी त्यात अपयश न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि ज्या 1952 साली हेलसिंकीला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यात कांस्य पदक मिळवलं. ते भारताचं वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिलं कांस्य पदक होतं. त्यांची प्रेरणा घेऊनच अनेक कुस्तीपटू आजही आपला खेळ भारतामध्ये कुस्ती हा विशेष खेळ आहे आणि त्याला विशेष असं महत्त्व आहे. या खेळाचं प्रावीण्य साधून महाराष्ट्र शासनाने त्यांना 1992 साली शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला. भारत सरकारने याची दखल घेऊन 2000 साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार जाहीर केला आणि त्यांचं प्रेरणास्थान सगळ्यांना जागृत राहावं अशा उद्देश ठेवून कुस्तीमध्ये त्यांचं कार्य आपण सगळ्यांना प्रेरणा घेऊन आपल्या भारताच्या अनेक मल्लांनी यापुढे कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळावं अशी अपेक्षा करूया. आजच्या क्रीडा दिनानिमित्त आलेल्या सगळे खेळाडू नागरिक सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षही आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करू. सगळ्यांना आलेल्या शुभेच्छा. धन्यवाद सर. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच संस्थेबाहेरील बालकांसाठी आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव 2025 अंतर्गत क्रीडा, चित्रकला व विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भांबरे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, बालकल्याण समिती अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर उषा साळुंके, सदस्या ॲडव्होकेट अनिता भांबरे, सुरेखा पवार, राजश्री ठाकूर, बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सर्व बालकांचं अभिनंदन केलं. तसेच ज्यांना पारितोषिक मिळालं नाही त्यांनी निराश न होता खेळ भावनेने पुढील स्पर्धांसाठी तयारी करावी अशा शुभेच्छा दिल्या. स्पर्धांमध्ये जय पराजय अटळ असतो, मात्र पराभवातूनच पुढील यशाचा मार्ग सापडतो. येणाऱ्या वर्षी होणाऱ्या बाल महोत्सवात अधिक जिद्दीने सहभागी होऊन यश मिळविण्याचा संकल्प बालकांनी करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंके, सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबरे व सुरेखा पवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी चित्रकला, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर धावणे, बुद्धिबळ, कबड्डी, फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, मुले मुली, सांघिक नृत्य आदी प्रकारांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यावेळी जय हिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव यांनी केलं. सूत्रसंचालन पूनम बेडसे व माधवी तेले यांनी केलं.
तर आभार अर्चना पाटील यांनी मानले. यावेळी यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला संस्थेचे सुनील वाघ, साई प्रतिष्ठानचे शरद पाटील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मंडळ कुसुंबाचे सुनील परदेशी, सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या मीना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.